अनुस्कुरा घाटामार्गे राजापूरला उतरणार आहोत। पाचवड फाटा ते राजापूर वाया अनुस्कुरा घाट। तर हा जो रूट आहे हा तुम्हाला आज मी पूर्ण इन डिटेल दाखवणार आहे। सुंदर नजारा आहे, पूर्ण पवन चक्की आहेत आणि बऱ्यापैकी पाऊस पडलेला दिसतोय। या ठिकाणी बघा ग्राफ बघा कसा आहे। आज तो अनुस्कुरा घाट। तर आता अनुस्कुरा घाटाची सुरुवात झालेली आहे छानपैकी। तर मग सिनरी आहे यार, एक नंबर भाई। वाव वाव वाव, जस्ट लुकिंग लाइक अ वाव। अप्रतिम रस्ते, अप्रतिम वळणं, अप्रतिम नजारा। सर्वांना 10 आउट ऑफ 10 गावात करायची आहे गण्यांची खरेदी। पालखी येणार ना त्यासाठी? कुठे? अच्छा तिकडे ना, वेणी आहे काय? हा, किती आले? आणि मस्त अशा मुंबई गोवा हायवेवरती आपण पोहोचलेलो आहोत। नमस्कार मित्रांनो, मी संजय मेकर पुन्हा तुमच्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत। तर आज मी चाललेलो आहे राजापूरला। राजापूरला जाण्यासाठी मी आलेलो आहे पुणा, सातारा, कराड, त्यानंतर मग हा जो पाचवड फाटा आहे तिथून मी राईड घेऊन या ठिकाणी हॉटेल सह्याद्री ह्या ठिकाणी थांबलेलो आहे, हॉटेल सह्याद्री। आणि इथून माझी आता राईड मी पुढे कंटिन्यू करणार आहे। आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पुणा, सातारा, कराड हा पूर्ण मार्ग दाखवला होता, तर तो सर्व स्किप करून आज आपण इथून अनुस्कुरा घाटामार्गे राजापूरला उतरणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, तुम्हाला तो नक्कीच आवडेल। तर मग आता आपण थोड्याच वेळात आपल्या राईडची सुरुवात करूया। पाचवड फाटा ते राजापूर वाया अनुस्कुरा घाट। तर ह्या सह्याद्री हॉटेलमध्ये जेव्हा मी थांबलोय तर मला हे रॉयल एनफिल्डचे रायडर्स मिळाले। आसिफ खान हे खास रॉयल एनफिल्ड कंपनीतर्फे राईड करतात आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते बघतात, म्हणजे पूर्ण महाराष्ट्र रिजन त्यांच्या अंडर येतं। त्यांना भेटून अत्यंत आनंद झालाय। थँक्यू आसिफ। आणि हे देखील आधी रॉयल एनफिल्डच्याच सर्व्हिस सेंटरमध्ये कामाला होते पुण्याला ना। हा, सेल्स मॅनेजर म्हणून हे कामाला होते नारायणगावच्या ब्रांचला। तर त्यांना देखील भेटून अत्यंत आनंद झालाय। तर मग आता आपण राईड लगेच ताबडतोब सुरू करूया, जास्त वेळ न घालवता। चला तर मग, चलो थँक्स बडी, थँक्स। जर ह्या रूटने जात असाल तर ह्या हॉटेलला नक्कीच व्हिजिट द्या। ह्या इकडचं तुम्ही फूड जे ते टेस्ट करा, तुम्हाला ते नक्कीच आवडेल। तो हे जे रायडर्स आहेत आपले रॉयल एनफिल्डचे त्यांनी देखील रिकमेंड केलं की ह्या ठिकाणी चांगल्या उत्तम प्रकारचं फूड मिळते। तर मंडळी, आता जस्ट आपण पाचवड फाटा मागे टाकून मलकापूरच्या दिशेने आपण चाललेलो आहोत। आपल्याला आज अनुस्कुरा घाटामार्गे राजापूरला जायचंय। मागच्या वेळेस आपण ह्याच रूटने आलो होतो आणि आपण आंबा घाट मार्गे लांजाला उतरलो होतो आणि मग तिथून मग पुढे राजापूरपर्यंत गेलो होतो। अनुस्कुरा घाटाची सध्याची कंडिशन काय ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। घरी पोहोचेपर्यंत संध्याकाळ होणार आहे आज, कारण अजून इथून 3 तास दाखवत आहेत गुगल पायी। अरे वा, काय मस्त अशी शेळ्या आणि बकऱ्या चाललेल्या आहेत। भारीच, एक नंबर। समोर तिकडे पवन चक्क्या आहेत पूर्ण त्या डोंगरावरती। सुंदर नजारा आहे, त्या पूर्ण पवन चक्क्या आहेत। तर मित्रांनो, अजून मलकापूरला देखील मी पोहोचलेलो नाहीये आणि मध्येच हलक्या अशा पावसाचे थेंब पडत आहेत आणि इथे तर जास्तच पाऊस पडलेला दिसतोय, कारण तुम्ही पाहू शकता रस्ते जे आहेत ते थोडे ओले झालेले आहेत, ओलसर झालेले आहेत।
तर बाईक देखील आता भरपूर सांभाळून चालवावी लागणार आहे इथे. तर या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस पडलेला दिसतोय. म्हणजे आज आपल्या मोटो ब्लॉगची लागणार आहे वाट असं मला वाटतंय. इक्विपमेंट्स वगैरे सांभाळून ठेवावं लागतील आता, कारण मी काही अशी प्लास्टिकची मोठी बॅग वगैरे कॅरी केलेली नाहीये ज्यात मी माझे सर्व इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट्स टाकेन पावसापासून वाचण्यासाठी. तर आता होणार आहे पंचायत. बघू आता कसं काय मॅनेज करायचं ते. इथे जरा जास्तच पाऊस दिसतोय. थेंबांचं प्रमाण देखील इकडे वाढलंय. पावसाच्या थेंबांचं प्रमाण जास्त जोरात थेंब पडत आहेत. सरी बोलू शकणार नाही कारण तेवढा देखील पाऊस जास्त नाहीये. बस पावसाचे थेंब पडत आहेत, जरा जास्तच प्रमाणात पडत आहेत. बघू आता कसं काय करायचं. आता आपण काळे पाचवड या मार्गावरती आहोत. आता इथून लेफ्ट दाखवते आपल्याला. हे बघा पाणी बघा असं किती साचलं इकडे पावसाचं. वरून देवा थोडीशी मदत करा, जरा घरी पोचेपर्यंत जरा स्वतःवरती जरा ताबा ठेवा, म्हणजे माझं काम होऊन जाईल. मग तुम्हाला जेवढं पडायचं तेवढं पडा. आंब्याचं नुकसान, शेतीचं नुकसान, काजूचं नुकसान, कोकणवासियांना भारी पडणार हा पाऊस, अवकाळी पाऊस. हे बघा हे गवताचे पेंडे इथे घेतलेले आहेत. तर मित्रांनो हा घाट जो आता आपण पाहिला तो होता आमिनी घाट. अनुस्कर घाट यायचा अजून बाकी आहे. खाली 6 किलोमीटर अंतरावरती मलकापूर आहे. मलकापूर नंतर मग पुढे आपल्याला लागेल अनुस्कुरा घाट. तर आता आपण पोहोचलेलो आहोत मलकापूरला. तर मित्रांनो अनुस्कुरा घाट या ठिकाणावरून 25 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आता थोड्या वेळाने अनुस्कुरा घाटाची देखील सुरुवात होईल. तर आता वाजलेत 5:20 आणि तिकडे गडगडत आहे, म्हणजे बहुतेक त्या ठिकाणी देखील पाऊस असणार आहे. तर लवकरात लवकर आपल्याला आता इथून निघावं लागेल. तर या ठिकाणी उजवीकडे जाणारा रस्ता आहे तो जातो राजापूरला. अनुस्कुरा 3 किलोमीटर आहे, पाचल 17 किलोमीटर आहे, राजापूर 50 किलोमीटर आहे आणि इथून सरळ गेलो की मग तो जातो रस्ता कोल्हापूरला. तर मग आपल्याला घ्यायचं आहे राईट. अनुस्कुरा फाटा या ठिकाणी आपण आता पोहोचलेलो आहोत. वाजलेत ऑलमोस्ट 6 वाजलेले आहेत. राजापूर अजून 50 किलोमीटर आहे आणि अनुस्कुरा 3 किलोमीटर. चला तर मग आता मला वाटतं थोड्याच वेळात आपली अनुस्कुरा घाटाला सुरुवात होईल. अनुस्कुरा आतापर्यंतचा जो प्रवास होता पाचवड फाट्यावरून तिथपर्यंतचा अनुस्कुरा फाट्यापर्यंतचा एकदमच सुंदर रस्ते आहेत, कुठेच खड्डे नाही आहेत आणि असेच हे डांबरी रस्ते आहेत आणि तेही एवढ्या चांगल्या सुस्थितीत. तर तुम्ही जर ह्या मार्गाने येत असाल तर नक्कीच या, कारण हा जेवढा सिनेरिक रूट आहे तेवढाच तो त्या रस्त्याची कंडिशन देखील तेवढीच उत्तम आहे. सिनरी तर सिनरी पाहता येईल आणि रायडिंगची जबरदस्त मजा तुम्हाला घेता येईल ह्या रूटनी जर तुम्ही राजापूरला आणि इथून पुढे जर गेलात तर. आता आपण पोहोचलेलो आहोत अनुस्कुरा गावात.
आता इथून बहुतेक पुढे घाटाला सुरुवात होईल. अजून तरी घाट दाखवत नाहीये. पाचल 14, राजापूर 47 किलोमीटर. नॉट शुअर तुम्हाला मॅप दिसतोय की नाही. आता बघा आपण इथे आहोत आणि या ठिकाणी बघा ग्राफ बघा कसा आहे. तर या ग्राफ मध्येच तो अनुस्पुरा घाट आहे. आज तो अनुस्कुरा घाट. तर आता अनुस्कुरा घाटाची सुरुवात झालेली आहे छानपैकी. चला तर मग ह्या घाटाचा आनंद घेऊया. खालती बघा सिनरी दिसते यार, खतरनाक सिनरी आहे यार. एक नंबर भाई. आणि काय सिनरी आहे यार, लातून आहे. तुम्ही हा बहुतेक हाच रोड खालती जातो वाटतं. मी पहिल्यांदाच आलोय ह्या घाटात, त्याच्यामुळे मला देखील जास्त काही माहिती नाही या रोडची. परंतु हा बघा इथून खालती जाणारा रस्ता दिसतो मला. बहुतेक आपण त्याच रस्त्याने खाली जाणार आहोत. समोर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही केवढं मस्त असं तलाव दिसतंय ते. तर आपण जास्त वेळ न दवडता कंटिन्यू करूया आपला प्रवास. ओ हो ओ भाई, क्या सीन है यार, क्या नजारा है. अफलातून 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 भाई अफलातून. वाव वाव वाव, जस्ट लुकिंग लाइक अ वाव. अरे यार काय आहे यार, खतरनाक आहे, खतरनाक घाट. सुंदर, सुंदर घाट आहे यार. रस्त्याची कंडिशन काय उत्तम आहे. भयंकर असा हा सुंदर घाट आहे. अप्रतिम अप्रतिम रस्ते, अप्रतिम वळणं, अप्रतिम नजारा. सर्वांना 10 आउट ऑफ 10. मागे सूर्यास्त होताना आपल्या मिरर मध्ये दिसतोय. मागे सूर्यास्त होतोय आणि बघा दरड कोसळण्याची दाट शक्यता इकडे पावसाळ्यात. मोठमोठ्या दगडी दरडी वरून वाटच बघतात कधी त्यांना खालती यायला मिळेल. हो हो हो, फुलातून 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 फुलातून.
अनुस्कुरा घाट संपून आता आपण खाली उतरलेलो आहोत. थोड्याच वेळात आता पाचल गाव येईल. पाचल गावात करायची आहे बण्यांची खरेदी. तर मित्रांनो, अप्रतिम होता अनुस्कुरे घाट. आता आपण चाललेलो आहोत पाचलच्या दिशेने. पाचल जसंच येईल पाचलच्या मार्केटमधनं शॉपिंग करूया. जस्ट आपण आता पाचल मार्केटमध्ये पोहोचलेलो आहोत. तर ह्या ठिकाणी वेणी घेऊया आणि मग पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. वेणी घेऊया आपण. नाही याची तशी नाही का, उद्या होळीसाठी हवी आहे. पालखी येणार ना त्यासाठी. कुठे? अच्छा तिकडे ना, बघतो मी, चेक करू. मागे हारवल्याचं दुकान होतं, बघितलंच नाही, पुढे निघून आलो. वेणी आहे काय? 7 द्या ना, 7. चला मिळाली इकडे वेणी. हा, किती आले? हा, थँक्यू. 30 रुपयाला एक वेणी. 7 वेण्यांचे आले 210 रुपये. उद्दिष्ट येतो, हवा जास्त लागणार नाही त्याला. तर मग आता करूया कंटिन्यू आपला प्रवास. पाचलगावची बाजारपेठ आणि ह्या ठिकाणी एसटीज उभे आहेत. पाचलगावातला राडा MS-07 आणि MS-12 मध्ये राडा झालेला आहे पाचलगावात. वाजलेत 6:45 आणि आता आपण पोहोचलेलो आहोत मुंबई गोवा हायवेला. आता इथून घ्यायचं आहे लेफ्ट आणि आपल्याला जायचं आहे राजापूरच्या दिशेने. तर मित्रांनो, राजापूर इथून 12 किलोमीटर आहे अजून आणि मस्त अशा मुंबई गोवा हायवेवरती आपण पोहोचलेलो आहोत. आजचा प्रवास एकदम छान झालेला आहे. जबरदस्त मजा आलेली आहे पूर्ण प्रवासामध्ये. पाचवड फाटा पासून अनुस्कुरा घाटापर्यंत एकदम मस्त रस्ते आहेत. त्यानंतर मग जसं आपण खाली उतरू अनुस्कुरा घाटानंतर पाचलला पोहोचू. पाचल नंतर थोडेसे असे रस्ते खराब आहेत, परंतु एवढे पण काही खराब नाही आहेत, ते मॅनेजेबल आहेत. आणि त्यानंतर मग आता आपण पोहोचलेलो आहोत मुंबई गोवा महामार्गाला. राजापूरला जो कनेक्ट झालेला आहे आणि इथून आता आपण मुंबई गोवा महामार्गाची मजा घेऊया हातिवले नाक्यापर्यंत. काय सुंदर सुंदर झाडं लावलेली आहेत बाजूला, रंगीबेरंगी फुलं झाडं लावलेली आहेत. समोर जो दिसतोय तो आहे राजापूरचा एसटी डेपो. आपण आता चाललेलो आहोत हातिवले नाक्याच्या दिशेने.
तिथून थोड्याच अंतरावरती माझं गाव आहे जुवाटी. आपला हा आजचा प्रवास त्याच ठिकाणी संपणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ देखील आता आपण एंड करूया. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येत राहतील. चला तर मग पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.